अंजलीचे लग्न होऊन ती कुलकर्णी यांच्या घरात सून म्हणून आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिने मैत्रिणींकडून सासूसुनेच्या भांडणाच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. तिची सासू राधाबाई या स्वभावाने खूप शांत आणि समजूतदार होत्या. पण तरीही अंजली सुरुवातीला त्यांच्याशी जास्त बोलत नसे. ती फक्त आपले घरचे काम चोख करायची आणि खोलीत निघून जायची. राधाबाईंनी अंजलीचे हे घाबरलेले रूप ओळखले होते. त्यांनी कधीही सासूचा रुबाब दाखवला नाही. उलट अंजलीला कोणती भाजी आवडते, तिला कधी उठायला आवडते, या छोट्या छोट्या गोष्टींची त्या स्वतः काळजी घेऊ लागल्या. हळूहळू अंजलीचा संकोच कमी झाला. राधाबाईंनी तिला सुनेसारखे नाही तर मुलीसारखे प्रेम दिले. जेव्हा अंजली आजारी पडायची तेव्हा राधाबाई स्वतः तिच्या उशाशी बसून तिचे डोके दाबून द्यायच्या आणि गरम सूप करून पाजायच्या. अंजलीलाही आता राधाबाईंना आई म्हणून हाक मारू लागली होती. घरात सासू सुनेचे नाही तर दोन मैत्रिणींचे नाते तयार झाले होते. अंजली आणि तिचा पती अमित यांचा संसार खूप सुखात चालला होता. लग्नानंतर 2 वर्षांनी अंजलीने एका सुंदर मुलीला जन्म दिला, जिचे नाव पिहू ठेवण्यात आले. राधाबाई नातीच्या जन्माने तर खूप आनंदी होत्या. संपूर्ण घर हसण्या खेळण्याने डोलत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पिहू अवघी 1 वर्षाची असताना अमितचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. कुलकर्णी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. राधाबाईंचा तरुण मुलगा गेला होता आणि अंजलीचा कुंकवाचा धनी गेला होता. घरातला हसता खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. अमितच्या निधनानंतर अंजली पूर्णपणे खचून गेली. ती एका जिवंत प्रेतासारखी झाली होती. दिवसभर एका कोपऱ्यात बसून ती रडत राहायची. तिने जेवणे पिणे सोडले होते. अगदी स्वतःच्या छोट्या मुलीकडे पिहूकडेही तिचे लक्ष नव्हते. राधाबाईंचे स्वतःचे दुःख अथांग होते, पण त्यांनी स्वतःला सावरले. त्यांना माहीत होते की जर त्याही खचल्या तर ही तरुण सून आणि लहान नात पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. राधाबाईंनी पिहूला स्वतःजवळ घेतले आणि तिचे संगोपन सुरू केले. त्या रोज अंजलीच्या जवळ बसायच्या, तिचे अश्रू पुसायच्या आणि म्हणायच्या, अंजू, अमित गेला म्हणून आयुष्य संपत नाही ग. तुला पिहूसाठी जगावे लागेल. मी अजून जिवंत आहे. तुझी ही आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अमितच्या निधनाला 2 वर्ष झाली होती. अंजली आता थोडी सावरली होती, पण तिच्या चेहऱ्यावरील हसू कायमचे गायब झाले होते. ती अवघी 25-26 वर्षाचीच होती. तिचे संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर उभे होते. पारंपरिक विचारांचे नातेवाईक म्हणायचे की आता अंजलीने पांढरी साडी नेसून घरात राहून पिहूला वाढवण्यातच तिचे आयुष्य घालवावे. पण राधाबाईंचा विचार वेगळा होता. त्यांना आपल्या सुनेला आयुष्यभर अशा अंधारात जगताना पाहायचेच नव्हते. त्यांनी मनात एक मोठा निर्णय घेतला, जो समाज आणि नातेवाईकांच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध होता. त्यांनी अंजलीच्या नकळत तिच्यासाठी चांगला मुलगा शोधण्यास सुरुवात केली. एक दिवस राधाबाईंनी अंजलीला जवळ बसवले आणि तिच्या हातात एक फोटो दिला. तो फोटो रोहन नावाच्या एका चांगल्या सुशिक्षित तरुणाचा फोटो होता, ज्याच्या पत्नीचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि त्याला मूल देखील नव्हते. रोहन पिहूला स्वतःची मुलगी मानून अंजलीशी लग्न करायला तयार होता. फोटो पाहताच अंजलीच्या डोळ्यात पाणी आले. ती रडत म्हणाली, आई, हे काय आहे? तुम्ही मला या घरातून बाहेर काढत आहात का? अमितच्या आठवणी आणि तुमच्यासोबत राहून मी माझे उरलेले आयुष्य काढेन. मला दुसरं लग्न करायचंच नाही. तू माझी सून नाहीस, मुलगी आहेस. राधाबाईंनी अंजलीला घट्ट जवळ घेतले आणि स्वतःच्या पदराने तिचे अश्रू पुसले. त्या अत्यंत भावनिक स्वरात म्हणाल्या, अंजू, जर आज अमितच्या जागी तू गेली असतीस आणि अमित एकटा असता तर या समाजाने त्याचे दुसरे लग्न लावून दिले नसते का? मग एका स्त्रीनेच आयुष्यभर दुःखाच्या खाईत का जळत राहायचे? तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा तू माझी सून होतीस, पण आज तू माझी मुलगी आहेस. कोणती आई आपल्या तरुण मुलीला आयुष्यभर पांढऱ्या कपड्यात डोळ्यात अश्रू घेऊन जगताना पाहू शकते? त्या पुढे म्हणाल्या, मला तुझ्या पैशांची किंवा सेवेची गरज नाही ग. मला फक्त माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर पुन्हा ते जुने हसू पाहायचे आहे. रोहन खूप चांगला मुलगा आहे.
तो पिहूला वडिलांचे प्रेम देईल आणि तुला एक नवीन आयुष्य देईल. माझ्यासाठी आणि अमितच्या आत्म्याच्या शांततेसाठी तुला हे लग्न करावेच लागेल. राधाबाईंचे हे निस्वार्थ प्रेम आणि विशाल मन पाहून अंजली निशब्द झाली. नातेवाईकांनी आणि समाजाने खूप विरोध केला. कुलकर्णीची सून दुसऱ्यांच्या घरात कशी जाऊ शकते असे टोमणे मारले. पण राधाबाईंनी कोणाचीही पर्वा केली नाही. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन एका आईच्या अधिकाराने अंजली आणि रोहनचे लग्न लावून दिले. कन्यादान आणि मायाच्या लग्नाच्या दिवशी जेव्हा पाठवणीची वेळ आली तेव्हा अंजली राधाबाईंच्या गळ्यात पडून ढासाढासा रडू लागली. ती म्हणाली, आई, मी हे घर सोडून कशी जाऊ? मला तुमची काळजी वाटते. राधाबाईंनी हसून तिचे डोके हाताने कुरवाळले आणि म्हणाल्या, बाळा, मुली लग्नानंतर दुसऱ्या घरी जातातच ना. तू मला दर सुट्टीला भेटायला येत जा आणि आता रडायचे नाही, सुखाने संसार कर. राधाबाईंनी स्वतः आपल्या सुनेचे म्हणजेच आपल्या मुलीचे कन्यादान केले होते. अंजली नवीन घरी गेली, पण तिने आणि रोहनने राधाबाईंना कधीही एकटे सोडले नाही. दर विकेंडला ते पिहूला घेऊन राधाबाईंकडे गावात यायचे. अंजलीने रोहनच्या घरात एक सुखी संसार सुरू केला होता आणि तिच्या या सुखाचे संपूर्ण श्रेय तिच्या त्या थोर सासूबाईंना म्हणजेच तिच्या मायेच्या सावलीला होते. नाते रक्ताचे असो वा नसो, जर मनात निस्वार्थ प्रेम आणि समजूतदारपणा असेल तर सासू ही सुनेची दुसरी आई बनून तिचे आयुष्य स्वर्गासारखे सुंदर करू शकते. अशा या सासू सुनेच्या सुंदर नात्यावरील प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.